नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. उद्या मी कोर्स ठेवला आहे 11 तारीख. म्हणजेच हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असं कोर्सचं टायमिंग आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. व्हिडिओकडे वळण्याच्या आधी एका कमेंटला उत्तर देणं फार गरजेचं वाटतं, कारण ही बऱ्याच जणांची मनातली एक प्रकारची खदखद आहे. आता मी काय करू, सगळंच विकून टाकू का? अहो, सगळंच विकून टाकून पळून जाऊन कुठल्याही अडचणी थांबत नसतात. दुसरं, दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख, भरतीनंतर ओहोटी असं चालूच राहणार. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे येणारच आहेत. तुम्ही समजा आज सगळंच्या सगळं विकून टाकलं आणि 2 दिवसांनी मार्केट वाढलं तर तुमचं सगळंच्या सगळं उगीचच नुकसान होईल. कशासाठी एवढं नुकसान करायचं? मनाचा तोल राहिला नाही म्हणून. तेवढा मनाचा तोल ठेवायला शिका ना. आणि मार्केटमध्ये मनाचा तोल कायम फार महत्त्वाचा असतो. तो तोल जर आपण जाऊ नाही दिला, अर्थातच दोन्ही बाजूला, म्हणजे त्या मित्रांनी सांगितलंय शेअर वाढतोय, मग शेअर चांगला आहे किंवा वाईट आहे याचा विचार न करता घेऊन टाकायचा. किंवा मार्केट पडतंय, अरे विकून टाक रे, उद्या एवढी सुद्धा किंमत दिसेल की नाही म्हणून विकून टाकायचा. असं मार्केटमध्ये दोन्हीही बाजूला करून चालत नाही. शांतपणे थांबावं लागतं. परिस्थिती बदलते. फक्त आपण परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी लागते. पेशन्स ठेवायला लागतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा शेअर स्वस्तात घ्यायचा तर तेव्हा मार्केट पडेपर्यंत थांबावं लागतं. आपली प्राईस आली तर घ्यायचा, नाही आली तर द्यायचं सोडून मार्केटमध्ये 9,000 शेअर्स आहेत म्हणायचं. हा नाही मिळाला दुसरा मिळेल. मला चांगलेच शेअर घ्यायचे, चांगल्या शेअरची लिस्ट करून ठेवायची. पण जे काय मला विचारण्यात आले की सगळ्याच्या सगळा पोर्टफोलिओ विकून टाकू का, हे मार्केट असंच चालणार का, निवडणुकीच्या रिझल्ट नंतर पाहू का, असं काहीही होत नसतं. अहो, 2 निवडणुका झाल्या आहेत ह्याच्या आधी, ज्याच्यामध्ये मार्केट सर्किट लागलं होतं. एकदा मार्केटला लोअर सर्किट पूर्ण मार्केटला लागलं होतं आणि पूर्ण मार्केटला अप्पर सर्किट लागलेलं मी पाहिलं आहे. कारण मी 2000 सालापासून मार्केट करते आहे. पण त्या दोन्ही सर्किट नंतरही मार्केट एवढं वाढलं आहे असं काही नसतं. फक्त आपलं नुकसान होऊन जातं, कारण आपण दुःखाला किंवा निराशेला कुरवाळत बसतो. तसं कुरवाळू नका. पेशन्स ठेवा. परिस्थिती बदलेल. आपण जास्ती संध्याकाळच्या व्हिडिओत बोलू. आज पूर्वी असं होतं की फॉरेन इन्व्हेस्टर्सनी विक्री केली की मार्केट धडाधड पडत होता. आता परिस्थिती बदलली. SIP रूटनी म्युच्युअल फंडांकडे भरपूर पैसा येऊ लागला. त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर जेवढी विक्री करतात साधारण त्याच्या जवळपास डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स खरेदी करतात. असा बदल होत जातो. प्रत्येक गोष्ट बदलत राहते. तर त्या बदलांकडे लक्ष ठेवा. धीर खचून देऊ नका. हार्ट अटॅक येऊ देऊ नका, एवढी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. परिस्थिती बदलेल. तुमचे सगळे शेअर प्रॉफिटमध्ये येतील. फक्त एकच
की मला मुलाची फी भरायला पैसे पाहिजेत किंवा हॉस्पिटलमध्ये भरायला पैसे हवेत, अशी काही अडचण असली तर जेवढे पैसे लागणार आहेत तेवढेच शेअर विका, बाकीचे शांतपणे थांबा. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स, फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 6,995 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,643 कोटीची. मी कोणाच्या तरी कमेंटला उत्तर दिलेलं आहे. BPCLसाठी एका शेअरला 1 शेअर बोनस दिला, 21 रुपये डिव्हिडंड दिला. फायदा इयर ऑन इयर बेसिसवर कमी झालाय, 5,460 वरनं 4,224 कोटी अर्थातच. आणि उत्पन्न 1.16 लाख कोटी, मार्जिन 7.9% आणि या रेकॉर्ड डेट 22 जून ही आहे. हा जो लाभांश दिला जाणार आहे तो प्री बोनस दिला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की एका शेअरवर 1 शेअर बोनस मिळाला म्हणजे मला 21 दुणे 42 रुपये लाभांश मिळेल, असं नाही. 1 शेअर पकडून 21 रुपये लाभांश दिला जाणार आहे किंवा डिव्हिडंड दिला जाणार आहे. हा डिव्हिडंड प्री बोनस आहे. सोलारा राईट्स इश्यू करणार आहेत 375 रुपये प्रति शेअर या भावानं राईट मिळतील. 450 कोटींचा हा राईट्स इश्यू आहे. 3 शेअरला 1 राईट्स अशा प्रमाणात मिळेल. 15 मे रेकॉर्ड डेट आहे. हे पार्टली पेड राईट्स इश्यू आहे. जूनमध्ये पहिला हप्ता भरायचा आहे, मग एप्रिल 2025ला 1 इन्स्टॉलमेंट येईल आणि एप्रिल 2026ला 1 इन्स्टॉलमेंट येईल. असे 2 हप्ते भरायला लागतील आणि हा राईट्स इश्यू 28 मे ते 11 जून या कालावधीत असेल. आज सगळ्या लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम आणि वर्षाचे इक्विव्हॅलंट आले तर न्यू बिझनेस प्रीमियम आणि ॲन्युअल इक्विव्हॅलंट तर HDFC लाईफचा सगळ्यात कमी आहे आणि LICचा सर्वात जास्त आहे. HDFC लाईफ, मग त्या पाठोपाठ SBI लाईफ, मग ICICI प्रू, मॅक्स लाईफ आणि LICचा सर्वात जास्त, त्या खालोखाल मॅक्स लाईफचा आहे. ॲबॉटचा रिझल्ट खूप छान आला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं आणि ॲबॉटनी 410 रुपये डिव्हिडंड दिला. त्याची रेकॉर्ड डेट 19 जुलै ही आहे. रिलॅक्सोचा रिझल्ट चांगला आला नाही. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ॲसेट अंडर मॅनेजमेंट वाढले, NPA कमी झाले, रिझल्ट चांगला आला. VSTचा रिझल्ट खराब आला, 20 रुपये डिव्हिडंड दिला. गोपाल स्नॅक्सचा प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, रिझल्ट काही चांगला नाही आहे. ब्रिगेड बँगलोरला रेसिडेन्शियल प्रोजेक्ट डेव्हलप करतायत. या प्रोजेक्टची व्हॅल्यू 660 कोटी एवढी आहे. श्याम मेटॅलिक्सनी अपडेट दिलेत. त्यांचं स्टेनलेस स्टीलची विक्री वाढली आहे,
ॲल्युमिनियम फॉईलची विक्री वाढली आहे आणि कार्बन स्टीलची विक्री वाढली आहे. पण स्पेशालिटी ॲलॉईज आणि पॅलेट यांची विक्री कमी झाली आहे. PNC इन्फ्रा त्यांनी सेटलमेंटसाठी ॲग्रीमेंट केलं आहे. सेटलमेंट ॲग्रीमेंट ते 398 कोटीचं आहे. MGLचा रिझल्ट खराब आला आहे. काल IGLचाही रिझल्ट खराब आला होता. आज बॉन्ड यील्ड 4.44 आहे. क्रूड वाढलाय 84.37 झालाय आणि रुपया 83.50 एवढा झालाय. फक्त जशी जशी मतदानाची आकडेवारी येईल ते मतदान कमी झालं की मार्केट पडताय परत सावरताय असं चाललंय. पण 15 दिवस जेमतेम उरले त्याच्यामध्ये शेअर्स विकून टाकू नका. पूर्णपणे नुकसान होईल त्याच्यामध्ये. समजा त्याच्यातले अर्धे शेअर नंतर वाढले तर त्या अर्ध्या शेअरमध्ये होणारा प्रॉफिटही निघून जाईल. त्यामुळे कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. कोणते शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे, कोणते शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे हे दिलंय. पण मार्केट खूपच वोलटाईल झालंय. विक्स खूपच वाढतोय. त्यामुळे तुम्ही हवं तर लक्ष द्या, हवं तर देऊ नका. मी एक अंदाज दिलाय, फक्त पाहिजे तर वॉच लिस्टवर ठेवा. केन्ना मेटलचा रिझल्ट चांगला आलाय. सूर्योदय, LIC, SBI, BPCL, क्वेस्ट कॉर्प, टाटा मोटर्स एवढ्या धामधुमीत सुद्धा काल तेजीत होता. HPCL, ॲबॉट, IOB काल फारशी पडली नव्हती, रिझल्ट चांगला आलाय. कॅम्प्स, अजंता फार्मा, कजारिया सिरॅमिक्स, सायंट, झोमॅटो, श्याम मेटॅलिक्स आणि बायोकॉन. तर मंदीमध्ये IGL, MGL, एस्कॉट्स, एशियन पेंट, युनायटेड ब्रुवरीज, पंजाब नॅशनल बँक, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, इंडसइंड बँक, SRF, मुथूट फायनान्स, मन्नापुरम फायनान्स, गोपाल स्नॅक्स, VST, PNC इन्फ्रा, ग्रॅन्युअल्स आणि L&T फायनान्स. पण मी पुन्हा एकदा विनंती करते, कोणताही अविचार करू नका. असं 5-5 वर्ष मार्केट चाललं होतं. पण त्या काळात जे शेअर 8 रुपये 5 रुपये अशा भावाला लोकांनी घेतले ते शेअर नंतर 750 रुपयाला वगैरे विकायला मिळाले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अविचार करू नका. परिस्थिती बदलत असते आणि त्रास करून घेऊन हार्ट अटॅक येईल असंही वागू नका. घर गोंधळात जातं, घरातल्या इतर माणसांना त्रास होतो. त्यामुळे असं करू नका. आणि कर्ज काढून, आपल्या मराठीत आपण म्हणतो ऋण काढून सण साजरा करू नये, तसं कर्ज काढून मार्केटमध्ये पैसे कृपा करून घालू नका. तसे घातले असतील तर पहिला डाव भूताला असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे, तसं सोडून द्या आणि स्वतःला सावरा.
माझ्यासारख्या म्हातारीची विनंती आहे म्हणा, हवं असेल तर. हिला काय कळतं म्हणा, काहीही म्हणा, मी 2 कानांचा उपयोग करीन, पण स्वतःचं नुकसान कृपा करून घेऊ नका. बघूया आज मार्केट कसं रिॲक्ट होत आहे. नमस्ते.